आपल्याबरोबर सुरेश दस आहे, त्यांच्याकडे जाणून घेऊया. सर, आज 11 वाजता रिप्लाय आहे बीडच्या घटनेवरती. कसं बघता बीड पुन्हा त्याच्यात पुन्हा दहशतीकारी आहे त्या घटनेच्या? 100% बीडच नाही, महाराष्ट्र दहशतीखाली आहे. बीड जिल्ह्यामध्ये जे जे काही प्रकार वगैरे तुम्ही ऐकताय, मी त्याचं वर्णन मला वाटतं सभागृहात केलेलं आहे. पुन्हा पुन्हा ते करणं बरोबर नाही. परंतु त्यांचा जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट संतोषचा आलेला आहे तो अतिशय भयानक आहे. इतक्या क्रुएल पद्धतीने मारलं आहे हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं. आणि माझं मत आहे मीडियाला, तुम्हाला माझी विनंती आहे की तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट 8 पानाचा आहे, तो एकदा त्याची प्रिंट काढा आणि याच्यातले तज्ज्ञ जे आहेत, म्हणजे डॉक्टर, MD डॉक्टर, MBBS डॉक्टर, FRCS डॉक्टर, अजून PG, कोणत्या कोणत्या जेवढ्या पोस्ट असतील वरच्या वरिष्ठ पोस्ट, त्या वरिष्ठ पोस्टच्या डॉक्टरांकडून त्याचं विश्लेषण करून घ्यावा अशी माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला. म्हणजे मी जे सांगतोय त्याच्यात सत्यता आहे का नाही हे तुम्ही चेक करून घ्या ना. सर, मी बघतोय का 56 ठिकाणी त्याला मारलेलं आहे, गंभीर दुखापत. एवढी क्रूरता काय काय एवढं काय वाटतं? ठिकाणी मारले नाही, माझं मत आहे. मला जे तिथल्या CS ने सांगितलेलं आहे 150, पावणे 200 ते 200 ठोके मारलेले आहेत, रिंगण करून मारलेलं आहे. त्याला पाणी मागत होता, तो पाणी पाजायच्या ऐवजी दुसरं काहीतरी पाजले. परंतु PM ला उशीर झाल्यामुळं ते रेकॉर्डवरती आलेलं नाहीये. एवढी क्रूरता कुठून आली? काय वाटतं, कसं बघताय? म्हणजे मस्ती आलेली आहे. कुणाचा तरी पाठीमागून त्याला सपोर्ट आहे. या सपोर्टमुळं ते सपोर्ट बॅक हँड सपोर्ट कराडांना अरेस्ट झाली पाहिजे. काय वाटतं आरोप त्यांच्यावर? मी अजून कराडांचं नाव घेतलेलं नाही. गँग्स ऑफ सफेपूर याचा आका कोण आहे तो आका इन्व्हेस्टिगेशनमध्ये येईल. जर तो आका संबंधित असेल तर तो आका गजाआड झाला पाहिजे, ही पण माझी मागणी आहे. एक शेवटचा प्रश्न सर, सर्व गोष्टी जेव्हा होत आहेत कराडवरती, कराडना अरेस्ट झाली पाहिजे अशी मागणी होते आणि थेट याचा इम्पॅक्ट धनंजय मुंडेवर पडतं. धनंजय मुंडे कुठेतरी राजकीय दबावाखाली येतात की धनंजय मुंडे हे काय आहे की धनंजय मुंडेंना पूर्ण घेरलेलं आहे. स्वतःचं पद दुसऱ्याला सगळंच हँडओव्हर जर केलं तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात, मला वाटतं याचे परिणाम त्यांना हे दिसतील. आता काय ते त्याच्यामागे धनंजय मुंडे किंवा त्यांचे संबंध, स्वतःचं पद गिरवी ठेवल्यावर काय होतं ते चित्र दिसेल असं माझं मत आहे. धनंजय मुंडे नाव नाही घेणार. स्वतःचं पद गिरवी ठेवल्यानंतर काय होतं हे कळेल असं नाव न घेता धनंजय मुंडेंवरती धसने टीका केलेली आहे. आणि त्याचबरोबर जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे, कोणत्या क्रूरतेने मारलेलं आहे सरपंचांना हे ते रिपोर्ट बोलतोय. त्यामुळे किती क्रूरता आहे, कितीही गुंडागिर्दी आहे ह्याच्यावरतीही त्यांनी टीका केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह कपिल राऊत, झी मीडिया, नागपूर.